करता गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर मग राज माली ऑन स्ट्राइक वरती कार्तिक आणि नितीश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं हे पहिले षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राज मालीकडनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गावदेवी स्फोट शिलोतर संघानं. यावेळेस आपण पाहिलं तर एक आणखी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलच्या मिनिटमध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं असतं, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा अभाव बॅटर करणं पाहायला मिळत नाही. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेलाय. बॅटर आपण पाहिला तर मग नितीश जाधव. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे शॉर्ट मिड ऑफला. एक मात्र सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. आता मात्र धाव संख्येचा श्री गणेशा धाव फलकावर निश्चितच पाहायला मिळेल. एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाईल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. अगदी बुंद्यामध्ये चेंडूची हाताळणी केली होती, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मात्र ठिकाणी जरूर पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 2 या कड्यावरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 4. फुलरलेनचा बॉल स्वतःच्या फॉलोतर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग परतावं लागेल कार्तिक शेलारला. स्वस्तामध्ये वास झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज कार्तिक शिलार या ठिकाणी आउट होतोय. रणनीती या ठिकाणी चुकली गेली. स्टेट ड्राईव्हचा फटका खेळला होता फलंदाज नितेश, परंतु आपण पाहिलं तर राज माळीचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र कार्तिक शेलारला या ठिकाणी परतावं लागलं. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये इन होतोय तो म्हणजेच अनिश. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. हे पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मग पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त गॅप मध्ये फटके खेळण्यासाठी निश्चितच तयार राहायला हवं होतं बॅटरनं, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव थोडासा कमी आपल्याला जरूर पाहायला मिळाला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला नितेशनं, परंतु अजून सुद्धा संधी आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चांगला बॉल होता, गुडलेन वरती हाताला होता. मागे गेले बॅटर नितेश आणि मग चेंडूला पॉइंटच्या दिशेने मात्र ढकललं गेलं. एक सिंगल धाव या ठिकाणी जरूर पूर्ण केली. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोचलाय 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर आई गावदेवी स्फोट महाजनपाडा टीमची धावसंख्या झाली आहे 1-3. चला घाई करायची आहे. दुसरं षटक लगेच घेऊन यायचंय. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिला तर मग कुंदन जाधव येतोय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं टाकून झाली पाहिजेत, अन्यथा मग 30 सर्कलच्या बाहेरचा एक खेळाडू मात्र 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. कुंदन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र अनिश अँड नितेशला चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धाव फलकावरती लागल्या गेलेत. कुंदन जाधव आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न केला पॉइंटच्या डोक्यावरून.
वन बाउन्सनं चेंडूला मात्र फील्ड केलं जाईल. त्या अगोदर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलं ते एकंदर 5 आकड्यावरती. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे बाबा स्पोर्ट्सचं मैदान झाडा झुडपामध्ये हे मैदान आपल्याला जरूर पाहायला मिळतंय कारण भरपूर मेहनत या मैदानासाठी देखील अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे आणि जास्तीत जास्त फोकस केला आहे ते या मैदानावरती. हे मैदान कशा पद्धतीनं मात्र चांगलं होईल याच्यावरती देखील चांगलं लक्ष केंद्रित केले आहे. आज खऱ्या अर्थानं या मैदानाचा आपण विचार केला तर भरपूर टुर्नामेंट या मैदानावरती होत असतात. सकाळच्या सत्रामध्ये आपण ही पहिली मॅच आजच्या दिवसातील पाहतोय. गावदेवी स्फोट शिलोतर बी आणि गावदेवी स्फोट महाजनपाडा या दोन टीम मध्ये. षटकातील पुढचा बॉल कुंदन जाधवचा. यावेळेस आपण पाहिलं तर मग फलंदाज मात्र बाद असणार आहे. दांडी गोल केल्या मधले स्टेट डाऊन केले. यावेळेस मात्र परतावा लागेल अनिशला देखील. दुसरा धक्का बसला आई गावदेवी स्फोट महाजनपाडा टीमला. धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 6 धावा. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलाय तो आतापर्यंत लागलाय गावदेवी स्फोट शिलोतर बी टीमच्या बाजूनं. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग राज माळीचं ते पहिलं षटक अप्रतिम राहिलं गेलं. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक फलंदाज आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर हे कुंदन जाधवचं षटक देखील त्याच दिशेनं वाटचाल करते. ज्या अनुषंगाने कुंदन जाधवकडनं देखील बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी जो झाला. आता मात्र अजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. या ठिकाणी पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप जर चांगले बिल्डअप केली तर निश्चितच चांगला टोटल स्कोर तुम्ही धावफलकावरती उभा करू शकता. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला फटका सुंदर आहे. राज माली त्या ठिकाणी होता आणि निश्चितच आणखी एक धक्का बसतोय. अजित देखील आउट. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय. बॉलिंग परफॉर्मन्स काय जबरदस्त पाहायला मिळते कुंदन जाधव कडा. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोचले 6च्या घरामध्ये 6 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र अमर येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अमर भोये यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक फलंदाज मात्र बाद आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आहे कुंदन जाधवनं. बॅक टू बॅक 3 विकेट त्याने मिळवले गेले. सुरुवातीला आपण पाहिलं तर अनिश अजित आणि आता मात्र अमर तिन्ही खेळाडू आपण पाहिलं तर मग एकाच राशीचे होते. सुरुवातीला अनिश त्याच्यानंतर अजित आता मात्र अमरला देखील आउट केले आणि आता मात्र ओपेश येतोय. आणखी एक त्याच राशीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. चांगली बॉलिंग कुंदन जाधवची. धाव फलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 6. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर भावेश गुरकणे यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम भावेश, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे रवींद्रदादा स्मृती चषकामध्ये. कुंदनचा पुढचा बॉल यावेळेस पंच केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. आणखी एक फलंदाज बाद. 4 बॉल वरती 4 विकेट मिळवलेत. बॅक टू बॅक
काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली आहे आणि फिल्डिंग देखील लाजवाब झाली आहे. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती आपण धावा पाहिलं तर मग फक्त आणि फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर राज माळीचं षटक, त्याच्यानंतर कुंदन जाधव आला आणि कुंदन जाधवने देखील काय लाजवाब बॉलिंग परफॉर्मन्स केलाय या मॅच मध्ये. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 5 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. 6 या आकड्यावरती आपण पाहिलं तर मग पूर्णपणे बॅकफुट वरती गेली टीम आयगाव दिसपूट महाजनपाडा. दीपक शेलार आलाय नो बॅटर. आता मात्र दीपक शेलार जो संघाचा संघनायक आहे त्याला मात्र खेळ अगदी सावरावा लागेल, चांगले बॅटिंग करावी लागेल. संजय जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये आणखी धावा मात्र या ठिकाणी बनवावा लागतील मॅच जिंकण्यासाठी. संजय जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. नितेश आहे ऑन स्ट्राईकला. नितेश सलामीला आलाय, त्याला चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? थोडासा मात्र झेल पासून लांब राहिला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलं ते 8 आकड्यावरती. आता मात्र या तिसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती 2 धावा बऱ्याच उशिरानंतर आल्यात. 2 धावेनं टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर मिस्टाम फटका पाहायला जरूर मिळाला. चेंडू जातोय शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. राज माळे अगदी वेगानं पुढे आलाय, चेंडूला फील करतोय. तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी जरूर पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले डबल फिगर मध्ये 10 या कड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स जरूर झाला. असले घेणारा हा बॉल होता. थोडीशी हार्ड लेंथ डिलिव्हरी होती. यावेळेस अगदी पायाच्या जवळ हा चेंडू मात्र टाकला होता. चांगला समाचार चेंडूचा मात्र जरूर घेतला. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि निश्चितच फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, तो म्हणजेच दीपक शेलार. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी तरसण्यासाठी भाग पाडले. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. आणि डिसिजन आहे आउट. क्लिअर डिसिजन होतं. लक्षात असू द्या, बॅटिंग करणाऱ्या टीमने आता मात्र रिव्ह्यू जो आहे तो गमावला ना. रिव्ह्यू घेता येणार नाहीये. फिल्डिंग करत असताना मात्र घेता येईल. सहावा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. आता मात्र न्यू बॅटर केशव येतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे जयेश करतोय. ओ सोफा झेल मला कुंदन त्या ठिकाणी होते आणि त्याच्याकडनं हा झेल मात्र सुटला गेलाय.
आणखी एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होईल. भरपूर फलंदाज बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. हा मला वाटतं तिसरा फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर झेलच्या स्वरूपामध्ये 2 फलंदाज बाद झाले. इष्टांच्या स्वरूपामध्ये 2 फलंदाज बाद झालेत. आता मात्र आणखी एक फलंदाज नितेश देखील आउट झाला आहे. तो सलामीला आला होता. काही धावा त्याने देखील बनवल्या परंतु चांगली पार्टनरशिप करू शकले नाहीये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर मग प्रकाश येतोय. आमचे साथी समालोचक दर्शन डबके यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर वेगवान हा चेंडू हाताळला होता आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 13 धावा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा आल्यात आणि पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 3 धावा आलेत. नरेंद्र पाटील मॅन फ्रॉम नागळे यांच्याकडनं प्रकाश करता पारितोषिक आले. तीन षटकाराकरता 300 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. बॅक टू बॅक 3 षटकार मारावे लागतील. यावेळेस आपण पाहिलं तर मग ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॉलिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर मग श्रवण माली आलाय. एक सिंगल रन मात्र या ठिकाणी पूर्ण केली आहे. प्रकाशच्या बॅट मधनं ही सिंगल धाव जरूर आली. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर यष्टीरक्षक बीड झालाय परंतु आपण पाहिलं तर नॉनस्टॉप रिझनचा मात्र क्षेत्ररक्षक खूप चांगला क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं झालं होतं परंतु चेंडूची फेकी थोडीशी खराब आली. त्याच कारणानं मात्र या ठिकाणी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या. सध्या आपण ऑन स्ट्राइक पाहिला तर मग केशव आहे. केशव आहे प्रकाश ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये राहिल्या. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक हा चांगला बॉल पाहायला मिळतोय परंतु बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर या ठिकाणी पूर्ण केली गेली. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये. 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलोत्रेमध्ये चांगला झेल या ठिकाणी पकडला गेलाय. प्रकाश देखील केली संपुष्टात येईल. आणखी एक फलंदाज बाद. जणू काही रेषांच्या दुकानावरती लाईन लागली आहे. तू चल मैं आया. खराब परिस्थिती या ठिकाणी जरूर केली आहे आई गावधी स्पोर्ट महाजनपाडा टीमची. सुरुवातीला आपण पाहिलं राज मालीचं षटक, त्याच्यानंतर कुंदन जाधव, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग संजय जाधव आणि आता मात्र श्रवण माली देखील चांगली बॉलिंग करतोय. चेंडू फेकून झाले तर श्रवणच्या षटकातील 4. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 17 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. फलंदाज आपण पाहिला तर मग केशवचा. आणखी एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. कोण आहे मग? यस, योगेश होता आणि त्याच्या बॅट मधनं चांगला फटका आला होता. आता मात्र शेवटची जोडी विजय वरठा आला मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा बॉल देखील आहे. ऑल आउट केलं जाईल का? झेल, परंतु झेलच्या पासून थोडं क्षेत्ररक्षक लांब राहिलाय. 2 धाव पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण करत असताना मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद होईल
आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या इनिंगचा डाव संपन्न झाला आणि टीम आपण पाहिलं तर आई गावदेवी स्फूट महाजनपाडा या ठिकाणी ऑल आउट झाली आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर मग 20 असताना 10 फलंदाज मात्र बाद झालेत, ऑल आउट. चला नेक्स्ट मॅच जय गणेश स्फूट गवलीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये विघ्नहर्ता स्फूट बेलकडी असा मॅच जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमच्या संघाने एक टॉस करण्यासाठी या. चला टॉस साठी यायचं आहे जय गणेश स्फूट गवलीपाडा अँड विघ्नहर्ता स्फूट बेलकडी. चला जय गणेश स्फूट गवलीपाडा टीमचा संघनायक अँड विघ्नहर्ता स्फूट बेलकडी टीमचा संघनायक. टॉस साठी आपण यायचं आहे. चला दोन्ही टीमचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. योगेश गुडगुस दादांना विनंती करते आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. सर्वप्रथम टॉस आपण पाहिला तर एका बाजूने आहे रवींद्र दादा स्मृती चषक, दुसऱ्या बाजूने आहे गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा. गावदेवी स्पोर्ट असा कॉल आला होता. टीम आपण पाहिलं तर बेलकडी टीम संघाच्या बाजूने टॉसचा निकाल लागलाय. टॉस जिंकलाय, डिसिजन काय असणार आहे? शतरक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. जय गणेश स्फूट गवलीपाडा टीमच्या विरुद्धामध्ये कधी मॅच तुमचा झाला होता का? नाही. पहिल्यांदाच मॅच होणार आहे तर समोरच्या संघाला 4 ओव्हरमध्ये किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 35 ते 40. आज संपूर्ण संघ आहे का तुमचा? हो. येस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? बॅटिंगच. म्हणजे तुम्हाला जे हवं होते ते मिळालं गेलंय. 4 ओव्हरचा मॅच आहे. बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 35 ते 40. असे कुठले तुमच्याकडे फलंदाज आहेत त्यांची नावं आम्हाला माहिती पडतील? रणजित, अवे, विशाल. क्या बात आहे. येस, बेस्ट ऑफ लक, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. मित्रांनो, टॉस बॉक्स न्यूज अशी आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर विघ्नहर्ता स्फूट बेलकडी टीमच्या बाजूने लागलाय. त्याने स्वीकारले आहे फिल्डिंग. बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच जय गणेश स्फूट गवलीपाडा टीमला. थँक्यू. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ वसई दर्शनजी डबके. थँक्यू. विजयजी भोई सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु. चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका साईडला आई गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर. पहिला चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर पिच केला. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांनी वाईडची अपील केली आहे आणि पहिला चेंडू पाहिला तर वाईड आणि एक अवांतर धावच्या रूपामध्ये श्री गणेश झालाय तो शिलोत्तर संघाचा. एक छोटंसं आव्हान ठेवलंय 21 धावांचं, परंतु छोटं असलं तरी पण ते डिफेंड करणं गरजेचं आहे कारण आपण धावसंख्या जास्त दिलेली नाहीये आणि जर असे वाईट चेंडू हाताळतील तर कुठेतरी फायदा होईल शिलोत्तर टीमला. परंतु दुसरा चेंडू पाहिला तर कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज ओपेशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओरपे चेंडू पूल केलाय. फटका आता फसलाय. चेंडू खाली शतरक्षक येतोय दुरून. 2 शतरक्षक होते परंतु हा ना करताना झेल धरतीला दान केलाय. एक जीवनदान मिळालंय. फलंदाज
या 3 धावा धावून काढल्या आहेत आणि या 3 धावेनेची धावसंख्येचा फलक पाहिलं तर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. मिस्टॅमिंग स्ट्रोक होता, चेंडू हवेत होता, मिड ऑफ रिझन मध्ये शतरक्षक होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर चेंडू त्यांच्या हातामध्ये पडला, परंतु झेल कंप्लीट नाही झाला आणि त्याच कारणामुळे या 3 धावा मिळाल्या. या 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा केशांचा लोअर फुल्ट चेंडू पूल केलाय. आता पहिला मिड विकेट रिझन मध्ये चेंडू येतोय, 1 बाउन्स फील्ड होतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. सिंगलचं डबल मध्ये रूपांतरण कसं करायचं हे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. त्याच कारणास्तव पाहिलं त्या 2 धावा मिळाल्या तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. एक छोटस आव्हान आहे, चांगली शतरक्षण करावं लागेल. यावेळेस पहिला शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केलाय. पुन्हा एकदा फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जातोय, 1 बाउन्स फील्ड होईल. तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. तर पहिलं तर शिलोतर टीमला सुद्धा माहिती आहे, कारण सिंगल डबलने सुद्धा हा सामना विन होऊ शकतो. त्याच अनुषंगाने बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज, कारण कोठेही मोठे फटके खेळण्याचा मिश नाही दाखवत दोन्ही फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. डॉटच्या रूपामध्ये चेंडू विसावला गेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर बीमर हाताळलाय. फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता फलंदाजाने, परंतु चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात नाही. नो बॉल आणि नो प्लस 2 धावा. या 3 धावा टोटल. या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय आपण मिड ऑफला. जोपर्यंत शतरक्षक येईल फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव. फ्रीडच्या चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल धाव आली. षटक संपल्या पहिलं एक षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 12 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं तर 18 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. वर्षाचे वर्षाला आई गाव देवी माते भाऊ माझे नवसाला. आई गाव देवी माते भाऊ माझे नवसाला. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर प्रकाश येतोय. स्ट्राईकला पुन्हा एकदा पाहतो आपण डावखुराचा फलंदाज संजय. कालच्या दिवसामध्ये कोलांडे संघाने काय फलंदाजी केली होती मिस्टर अविनाश गिराणे यांनी. पहिला चेंडू पाहिला तर लॉंग ऑफ रिजन मध्ये हवाई हल्ला केलाय. चेंडू 1 बाउन्स फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. थोडस गचा असा थ्रो, परंतु चांगलं बॅकअप पाहतो आपण. फक्त आणि फक्त 2च धावा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. आता फक्त आणि फक्त 7 धाव्यांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी शिरोतर संघाला. यानंतर एक बिग फाईट आपण पाहतील. का साईडला गवडीपाडा, दुसऱ्या साईडला बेलकडे. पंचाकडे पायचीची अपील केली होती, परंतु पंचांनी ती अपील फेटाळले. फक्त तर निर्धाव चेंडू येतोय. चांगला कमबॅक पाहायला मिळते आपल्या गोलंदाज प्रकाश यांच्या मार्फत. पुढचा चेंडू प्रकाश यांचा राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर डाव्या भरपूर बाहेर पिच केला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर वाईटचा इशारा होतो पंचांचा. एक अव्वांतर धाव. धावसंख्येत अव्वांतराचे रुपये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. फक्त एक 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पाहतोय वाईटचा इशारा पंचांचा. थोडस एक गचा अशी गोलंदाजी पाहतो आपण, कारण आपल्याकडे धावा ऑलरेडी कमी आहेत आणि आपण जर असेच वाईट टाकत राहिलो तर समोर संघ
इझी विन होईल. पुन्हा एकदा पाहतो आपण लोअर फुल टच चेंडू होता. नॉन स्टॉप रिझन मध्ये चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय, जोपर्यंत फील्ड होईल. 2 शतरक्षक पाठलाग करत होते परंतु फील्ड केलाय. फील्ड करून फक्त 2 धावा. चांगलं शतरक्षण पाहायला मिळते दोन्ही शतरक्षकाकडून, कारण चेंडू जात होता बाउंड्री लाईन जवळ परंतु चांगलं शतरक्षण पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश यांचा. यावेळेस पुन्हा एकदा पाहतो आपण पायचीची अपील केली होती परंतु अपील सुद्धा फेटाळली आहे. लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक पुढे सरकले, धावफलक जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी शिलोत्तर संघाला. या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 2 धावा. या सामन्यामध्ये पाहिलं तर पकड बसवलाय. यावेळेस पाहिलं तर मिस्टामिंग स्ट्रोक आणि चांगला झेल पाहतोय पण यष्टनच्या मागे विकेट किपरने आणि पहिला हादरा बसलाय तो मिस्टर राज माळी. बॅक टू द डगआउट गॉन. मिस्टामिंग स्ट्रोक होता आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर चांगला झेल घेतलाय विकेट किपरने. परंतु विकेट आले पण थोडीशी लेट आले, खूपच लेट आले असं पाहिलं तर, कारण सामन्यावरती पूर्णपणे पकड बसवलंय ते शिलोत्तर संघाने. या षटकातील शेवटचे चेंडू आणि फक्त 2 धावांची आवश्यकता, म्हणजे 13 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. या चेंडू सामना फिनिश होईल का? यावेळेस पाहिलं तर चांगला फटका पाहतो स्क्वेअर कटचा परंतु तितकंच चांगलं शतरक्षण पाहतोय आपण टीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि फक्त सिंगल धावावरती थांबून ठेवलाय. षटक संपलेलं आहे दुसरं. 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 याकडे. स्कोर इज लेवल. फक्त 1 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 1 धावा. पूर्णपणे पकड बसवलंय गावधोई स्पोर्ट्स शिलोत्तर बी संघाने. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी केली आजच्या सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी. त्याच कारणास्तव पाहिलं तर फक्त 21 धावावरती रोखून ठेवण्याचं काम केलंय. आजी त्यांचा पहिला चेंडू आता पाहिलं तर स्लिम मिड ऑफला चेंडू खेळा आणि सामना विन झालाय तो गावधोई स्पोर्ट्स शिलोत्तर बी संघ आणि हळलक महाजनपाडा संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. चला यानंतर होणार सामना आपण पाहतेला एका साईडला बेलकडी तर दुसऱ्या बाजूला आई गाव देवी माते माझे नवसाला आई